नमस्कार प्रेक्षकांनो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र महासंगमात काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्या प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होत्या आणि प्रेक्षकांनी आम्हाला मूर्ख समजता का असे म्हणत या दोन्ही मालिकांच्या काही चुका शोधून काढल्या आहेत. खरं तर ठरलं तर मग ही मालिका चांगली सुरू असताना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला मध्ये घुसून मालिकेची मूळ कथा त्यांना बदलून टाकल्याची तक्रार प्रेक्षक करत आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की सायली ही जानकीला फोन लावून सांगते की मधुभाऊंचा फोन लागत नाही आहे, ते कुठे आहेत. यावर जानकी ही देखील घाबरते. त्यानंतर पाहायला मिळतं आहे की जानकीला मधुभाऊ मिळतात. तेव्हा ती त्यांना म्हणते की मधुभाऊ, महिपत तुमच्या जीवावर उठला आहे, माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी आता पळून जाऊ नका. तेव्हा मधुभाऊ आणि जानकी हे बोलणं जान्हवीचं आणि मधुभाऊंचं ऐश्वर्या ऐकते आणि ती म्हणताना दिसते की डॅडचा मित्र महिपत या मधुभाऊंच्या जीवावर उठला आहे आणि ती तेव्हा जानकी आणि मधुभाऊंचा फोटो देखील घेते. मालिकेचा हाच प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेमध्ये घडलेल्या काही अनपेक्षित गोष्टी आता बोलून दाखवल्या आहेत. प्लीज काहीतरी चांगलं दाखवा. ठरलं तर मग ही मालिका चांगली सुरू होती, आता हे मध्येच असे काय एक्स्ट्रा काहीतरी घुसून तुम्ही सगळ्या मालिकेची वाट लावताय असं देखील प्रेक्षक म्हणत आहे आणि म्हणतायत की सायली आणि जानकी एकाच आश्रमात मधुभाऊंजवळ वाढल्या आणि ऐश्वर्याचे वडील महिपतचे मित्र निघाले. अरे काय हा काय हा किती योगायोग. एवढे योगायोग चित्रपटात पण दाखवत नाही. स्टार प्रवाह कुटुंबाच्या नावाखाली काही दाखवत सुटले आहेत. चांगली सुरू होती ठरलं तर मग ही मालिका. या महासंगमाची काय गरज होती असं प्रेक्षक म्हणताना दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटते की असं महासंगम दाखवायला पाहिजे की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.